वारीतील आषाढी एकादशी. आजच्या शुभदिनी अनेक संतांच्या पालख्या, लाखो वारकरी आणि असंख्य भाविक यांच्या मांदियाळीने अवघं पंढरपूर गजबजून गेलेलं असतं. आजचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे नगरप्रदक्षिणा, ज्यात सर्व संतांच्या पालख्यांचा समावेश असतो. मी आणि माझा भाऊ सकाळी 8 वाजता दिंडीसोबत माऊलींच्या पालखीबरोबर निघून नगरप्रदक्षिणेचा आनंद लुटून आलो. त्यात अतिभाग्याची गोष्ट म्हणजे आम्हाला माऊलींच्या पादुकांना चंद्रभागेमध्ये स्नान घालण्याची संधी मिळाली. लाखो भाविकांच्या गर्दीत असा योग जुळून येणं ही मी निव्वळ माऊलींचीच कृपा समजतो. संपूर्ण वारीमध्ये मी माऊलींच्या कृपेचा झंझावात अनुभवला. सतत एका मागोमाग एक येणाऱ्या आनंदाच्या लाटांची अनुभूती मी घेतली. त्याच लाटांच्या प्रवाहातील अजून एक लाट म्हणजे रात्री माऊलींच्या पालखीसमोर करायला मिळालेला जागर. ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जिथे माऊलींची पालखी विसावली होती, तिथे आमच्या दिंडीतील मोजक्या वारकऱ्यांना जागरासाठी रात्री 10 ते पहाटे 1 अशी वेळ नेमून दिली होती. मंदिराबाहेर माऊली पादुका दर्शनासाठी प्रचंड गर्दी आणि लांबलचक रांग होती. त्यात मी पालखीच्या समोर बसून पहाटे 1:30पर्यंत अत्यंत भक्तिमय आणि उत्स्फूर्त वातावरणात टाळ, पखवाज, भजन यांच्या नादात पुन्हा एकदा स्वर्गसुखाची अनुभूती घेतली. त्यानंतर दिंडीतील सर्व माऊलींचा निरोप घेऊन मी रामधाम या मठाकडे निघालो. वाटेत काही संतांच्या पादुकांचे आणि विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं आणि अशा रीतीने माऊलींनी अखंड नामस्मरणात आणि भक्तिमय वातावरणात माझी पहिली वारी करवून घेतली. भगवंतासाठी भगवंत पाहिजे या निस्वार्थ आणि उत्कट भावनेने वारी केली तर वारीत निश्चितच भगवंताची प्रचिती येते. आपल्या संतांना, माऊलींना आपल्याकडून केवळ निर्मळ अंतःकरण, निरुपाधिक प्रवृत्ती, भक्तिमय हृदय आणि अढळ श्रद्धा यांचीच अपेक्षा आहे. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. मी फक्त एक भक्तीच जाणतो, त्या ठिकाणी लहान थोर असा विचार करत नाही. आम्ही कोणाच्याही भक्तिमय मेजवानीचे पाहुणे होतो. वारीत तुकोबा टाळ्यांच्या गजरात तल्लीन होतात. वारीत ज्ञानोबा पखवाजाच्या नादात रंगतात. वारीत विठू माऊली आपल्या भाबड्या भक्तांसोबत नाचते. वारीत परमानंदाच्या लाटा विसाव्यासाठी येतात आणि वारीतच पांडुरंग सहस्त्रकरांनी भक्तांवर प्रेमाची उधळण करतो. बाप उदार देवो अपरिमितू, याचक स्वेच्छा सदोदितू, असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. प्रभूचे औदार्य अपरिमित असल्यामुळे मागणाऱ्याच्या इच्छेच्या सहस्त्रपट तो नेहमी आपले सर्वस्व देत असतो. वारी म्हणजेच जीवनातला खरा, कशावरही अवलंबून नसणारा आनंद आहे. या आयुष्यात आपल्यापैकी प्रत्येकाला अशा आनंदाची अनुभूती यावी अशीच मी माऊलीचरणी प्रार्थना करतो. चला तर मग आज एकादशीला झालेली सकाळची नगरप्रदक्षिणा आणि रात्रीचा जागर यांचे काही सुखद क्षण अनुभवूया. रामकृष्ण हरी. पळ्यांच्या संग विठू नामात दंग, नाद नभी उधळला गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. जसा मंदिरी तसा अंतरी, असे साथ तो जन्म जन्मांतरी. नामात जीव